वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं सुनावली कोठडी। वरळी अपघात प्रकरणी सीसीटीव्ही समोर रस्त्याच्या 4 लेन पूर्णपणे रिकामा असतानाही आरोपीनं नागपा यांच्या दुचाकीला धडक दिल्याचं समोर। वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाच्या कुटुंबियांचा क्राईम ब्रांचनं नोंदवला जबाब, आमच्यावर हल्ला होईल या भीतीनं घर सोडलं, बहिणीचा दावा। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिरचे वडील राजेश शहा शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला निर्णय। वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शहाचा कबुलीनामा, अपघातावेळी गाडी चालवत असल्याची मिहिर शहाची कबुली। कुणालाही पाठीशी घालत नाही, हिट अँड रन केसमध्ये दोषी असलेल्यांना शिक्षा होणारच, त्यांना सोडणार नाही, नागपा परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांची मदत देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। वरळी हिट अँड रन मध्ये कावेरी नागपा या महिलेचा मृत्यू, आदित्य ठाकरेंनी घेतली नागपा कुटुंबियांची भेट, आदित्य ठाकरेंकडून नागपा कुटुंबियांचं सांत्वन। आरोपी मिहिर शहाला कोळीवाड्याच्या भर चौकात सोडा, आदित्य ठाकरेंची मागणी। वरळी हिट अँड रनचं प्रकरण सरकारकडून जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। मिहिर शहाला फरार होण्याची संधी दिली गेली, राज्य सरकारकडून मिहिर शहाला मदत केली जाते का, अनिल देशमुखांचा सवाल। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, खासदार संजय राऊत यांची मागणी। मुंबईच्या जुहू परिसरात वाईस ग्लोबल तापस बारवर पालिकेची कारवाई, वरळी हिट अँड रन केस प्रकरणातील आरोपी मिहिर शहानं याच बारमध्ये 4 मित्रांसोबत दारूची पार्टी केली होती। कोस्टल रोडचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार, मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास होणार सुसाट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी, कोस्टल रोडचा पुढचा टप्पाही लवकरच खुला केला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार, वाहतुकीसाठी कोस्टल रोडचा पुढचा टप्पा लवकरच खुला होणार, कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, कोलाड जवळच्या पुईमध्ये म्हैसदरा नवीन पुलाचं गर्डर बसवणार, त्या कामासाठी 11 जुलै ते 13 जुलैला सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या 2 सत्रात ब्लॉक। अहमदनगर मनमाड महामार्गावर बिळत बायपास ते पुणतांबा फाटापर्यंतची अवजड वाहतूक 21 जुलैपर्यंत पर्यायी मार्गाने वळवली, रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश। अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगेंची नियुक्ती, 2 दिवसांपूर्वीच देविदास पवार यांची झालेली बदली रद्द, यशवंत डांगेंची नव्यानं नियुक्ती। नागपूरच्या निरी या केंद्र सरकारच्या पर्यावरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेत सीबीआयकडून चौकशी, निरीमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार, 3 गुन्हे दाखल, 10 जण आरोपी, देशभरात 17 ठिकाणांवर छापे। मुंबईनंतर पुण्यात सीएनजीच्या दरात 1.5 रुपये वाढ, आता पुणेकरांना प्रति किलोसाठी मोजावे लागणार 85 रुपये। मुंबई विद्यापीठात 152 पदांची भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध, 7 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार। पुण्यातील विमानतळाचे नवं टर्मिनल 14 जुलैपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश। पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं पाणीसाठ्यात वाढ, पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमधील धरणातल्या पाणीसाठ्यात अजूनही वाढ नाही, जायकवाडी धरणामध्ये केवळ 4% पाणीसाठा शिल्लक। पावसामुळे रत्नागिरीतील मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच, तुळशी घाटातील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक। नाशिकच्या रामकुंड परिसरात जुन्या वाड्याची भिंत कोसळली, भिंतीजवळ उभे असणारे दोघे थोडक्यात बचावले। पुण्यातल्या झिका रुग्णांची संख्या 15वर, 2 गर्भवतींसह 15 वर्षीय मुलगाही झिका पॉझिटिव्ह। अमरावतीत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ, जिल्ह्यात डेंग्यूचे 61, चिकनगुनियाचे 24 तर मलेरियाचे 12 रुग्ण।
पुण्यात वाढणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात. दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स होणार रद्द. नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलीस प्रशिक्षणार्थीची गळफास लावून आत्महत्या. वैयक्तिक कारणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातील महर्षीनगरमध्ये क्रिसेंट शाळेसमोर वाहनांची तोडफोड. 10 वाहनं फोडल्याची माहिती. टेम्पो आणि 4 चाकी गाड्यांचा यात समावेश. भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातातील दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी. मडक्याचा पाडा परिसरातली घटना. नाशिकच्या मालधक्का रोडवर बसच्या धडकेत शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू. मनपा सिटी लिंक बस डेपोतली घटना. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवर एका कंटेनरची दुचाकीवरील तरुणाला जोरदार धडक. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू. ट्रक चालक फरार. सातपूर पोलिसात ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल. नाशिक हिट अँड रन प्रकरणातील संशयित आरोपी अटकेत. नाशिकच्या बारदान फाटा परिसरात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून महिलेला धडक. घटनेमध्ये अर्चना शिंदे यांचा मृत्यू. पुण्यात 1.25 कोटींची अवैध दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे युनिटची कारवाई. गोवा बनावटीच्या 84,000 बाटल्या जप्त. 1 जण ताब्यात. जालन्यात आरोपीची 10 ते 11 अज्ञातांकडून निर्घृण हत्या. हत्येची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित. हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या युवकाची हत्या. मंठा चौफुली भागातली घटना. ठाण्यातील पाचपाखाडी भागात चालत्या दुचाकीनं घेतला पेट. दुचाकीवरील 2 जण प्रवास करत असल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. इमारतीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून तरुणाचा मृत्यू. नवी मुंबईच्या जुईनगरमधली घटना. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूरमध्ये विवाहित महिलेची हत्या. ही महिला 5 दिवसांपासून बेपत्ता होती. शिवघाटा परिसरात महिलेचा मृतदेह सापडला. नाशिकमधील निफाडमध्ये जमिनीच्या वादातून वृद्धाला जिवंत जाळलं. रुग्णालयात उपचारादरम्यान नागरे यांचा मृत्यू. नाशिकच्या पंचवटीमधील मसरूळमध्ये वृद्ध महिलेची चाकूनं भोसकून हत्या. भर रस्त्यात धारदार शस्त्रानं महिलेवर वार. कुसुम एकबोटे असं मृत महिलेचं नाव. नागपूर जिल्ह्यातील काटोल वनपरिक्षेत्रातील एका घरातून वन्य प्राण्याची कवटी, शिंग, नख जप्त. एकाला अटक करण्यात आली. आरोपी श्रीकांत दुपारे याच्या घरातून शिकारीसाठीचं साहित्यही केलं जप्त. उमेदच्या महिलांचं मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन. आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विश्वजित कदम, भरत गोगावले, राम शिंदेंसह अनेक आमदारांनी दिली भेट. अॅनिमल वेलफेअर बोर्डानं एनओसीच्या नावावर पैसे सेन्सॉरनं घेऊ नये या मागणीसाठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक प्रवीण कुमार मोहरे यांचं झाडावर चढून आंदोलन. कोल्हापूर जिल्ह्यात आंबेमोहोळ धरण परिसरात जलसमाधी आंदोलन. नुकसान भरपाईच्या प्रश्नावर प्रकल्पग्रस्त आक्रमक. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात अंगणवाडी सेविकांची निदर्शनं. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करा, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाचा रास्ता रोको. प्राध्यापक रामचंद्र भराडे यांच्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंडन आंदोलन. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं मुंडन आंदोलन. सोलापुरात राज्य सरकारविरोधात ठाकरे गट आक्रमक. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपमध्ये तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको. अमरावतीत मदर दूध डेअरी कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा रोष. मदर दूध डेअरीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध घेण्यास नकार दिल्यानं उत्पादकांसह शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मन सुद्धा